लाडकी बहीण योजनेत कागदपत्राची पडताळणी करून सुद्धा बोगस लाभार्थी सापडत असतील तर मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला काय वाटते? कॉमेंटमध्ये कळवा. दोनदा केवायसी केली तरी पण पैसे आले नाही. आमचे पैसे कशामुळे नाही आले हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. 15,000 बोगस लाभार्थी सापडत असतील. पुन्हा एकदा एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे की 1 मे नंतर काही बहिणींचा हप्ता जो आहे 1500 रुपयाचा तो कायमचा बंद होणार आहे आणि ज्यांचा सुरू राहणार आहे तर त्यांना काय करावं लागणार आहे. त्याच्यानंतर ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत या योजनेमध्ये तर त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुद्धा सरकारने सुरू केलेली आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 6,945 महिलांकडून ही वसुली करण्यात आली असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. तर याबाबतच्या नेमक्या काय अपडेट्स आहेत आणि मार्च महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता किंवा ज्यांचे हप्ते आतापर्यंत मिळालेले नाहीत तर अशांनी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जवळपास एप्रिल महिना हा संपत आलेला आहे आणि हा संपत आलेला असताना अजूनही मार्च महिन्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तर तो अनेक बहिणींना प्राप्त झालेला नाही. आणि अशातच जवळपास 15-16 हप्ते उचलल्याच्या नंतर सरकारला अचानक स्वप्न पडलं किंवा साक्षात्कार झाला की लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 15,000 पेक्षा जास्त लाभार्थी हे बोगस असल्याचं सरकारला साक्षात्कार झाला. आणि मग हा साक्षात्कार झाल्याच्या नंतर सरकारने पुन्हा 18 सप्टेंबर 2025 रोजी एक फतवा काढला की या लाडक्या बहिणींची ई-केवायसी द्वारे पडताळणी करायची. म्हणजे ते पडताळणी करायची असतं तर त्याच्यासाठी जी काही पूजा घातली गेली सरकारकडून तर त्याच्यातून त्याचा जो काही घाट घातला गेला तर त्याच्यातून नेमकी कशाची पडताळणी झाली आहे त्या सरकारलाच माहीत. मात्र या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या विनाकारण बेजाऱ्या झाल्या. आधार आणि पॅन एकमेकांना, आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना जोडण्यासाठी त्यांना 2-2, 3-3 दिवस आधार सेंटरवर रांगा लावून उभं राहावं लागलं. सरकारला 1,200 रुपये त्या बदल्यात द्यावे लागले आणि त्याच्यानंतर ऑनलाईन सेंटरवर सुद्धा सर्व्हर चालू आहे, बंद आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा चक्रा मारून तिथंही 550-100 रुपये देऊन लाडक्या बहिणीची केवायसी करावी लागली. हे केल्याच्या नंतर 31 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना सुद्धा 31 डिसेंबरला सुद्धा काही बहिणींच्या खात्याला 17वा, 18वा, 19वा हप्ता मिळाला नाही. नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे आले नाही, जानेवारीचे आले नाही. मग त्यांना वाटलं आता 13 जानेवारी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्या खात्याला पैसे येतील. त्यात काहींना आले, काहींना आले नाही. त्याच्यानंतर पुढच्या काही टप्प्यांमध्ये काही बहिणींना आले, काहींना आले नाही. आणि त्याच्यानंतर मग ही केवायसीची मुदत सातत्यानं सरकारकडून वाढवली गेली. त्याच्यामध्ये 31 मार्च ही मुदत पुन्हा वाढवली. आता 30 एप्रिल ही मुदत सांगितली जाते. मात्र ज्या वेळेस ह्या लाडक्या बहिणी त्या याच्यावर ई-केवायसीच्या पोर्टलवर आपला आधार क्रमांक टाकतात तर तुमचा आधार क्रमांक या दुरुस्ती यादीमध्ये नाही किंवा तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे असा एवढा मेसेज येतो. त्यांना साइन अप, लॉग इन, रजिस्ट्रेशन करण्याचे कुठलेही अधिकार सरकारकडून देण्यात आलेले नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटत असेल तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे. दुसरीकडे माझे पैसे का नाही आले, नोव्हेंबरचा हप्ता आला, डिसेंबरचा आला मात्र बाकी त्याच्यानंतर जानेवारी नंतर माझे पैसे बंद झाले, हे जाणून घेण्याचा अधिकार कुठल्या कारणामुळे पैसे थांबलेले आहेत हे प्रत्येक लाभार्थ्याला घटनादत्त कायदेशीर अधिकार आहे. मात्र सरकार हे बेईमान लबाड असल्यामुळं सरकार ते करत नाही. आणि मग इकडे तिकडे कुठेतरी चौकशी केली तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जा, महिला आणि बालकल्याण विभागामध्ये जा तिथं, कारण तुमच्या स्वागतासाठी सगळे सभ्य आणि सज्जन लोक बसलेले असतात. कारण शासकीय सेवेतील जे काही कर्मचारी असतात, मग ती बँक असो किंवा कुठलंही प्रशासकीय कार्यालय असो, ते किती सज्जन आणि सभ्य असतात याचा अनुभव तुम्हाला आम्हाला रोजच येतो. कारण सही करणं, एखाद्या फाईलवर सही करणं हे 30 सेकंदाचं काम असतं. मात्र 6-6 महिने, 5-5 वर्ष एखाद्या फाईलवर सह्या होत नाहीत. ही या देशातली खूप मोठी शोकांतिका आहे. हे वास्तव आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मग त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवायची काही गरज नाही. मात्र तिथं गेल्याच्या नंतर तिथं कोणी त्यांना सरळ बोललंच अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणीची केवायसी केली, पडताळणी केली तर त्या पडताळणीमध्ये पडताळणी करण्यापूर्वी आधार, पॅन कार्ड किंवा त्यांची जी काही प्राथमिक माहिती होती तर आधारमध्ये सगळा डाटा अद्ययावत असताना, कारण आधार कार्ड ज्यावेळेस काढले आणि ते वेळोवेळी अपडेट केले तर त्यावेळेस बारकाईनं जेंडर तपासल्या गेलं. कारण ज्या ठिकाणी जर एखाद्या मोबाईलमध्ये जर एखादा आपण खाजगी छोटंसं ऍप्लिकेशन जरी वापरत असू आणि त्या ठिकाणी जर आपला आधार क्रमांक आपण टाकला
आणि टाकल्याच्या नंतर तो तुमचा आधार क्रमांक व्हेरीफाय झाला आणि व्हेरीफाय झाल्याच्या नंतर ते जर विचारत असेल की तुमचं नाव लिहा, तुमचं लिंग सिलेक्ट करा, तर तिथं आपण आपलं नाव व्यवस्थित लिहिलं आणि माणसाच्या जागी स्त्रीलिंग सिलेक्ट केलं किंवा मिसेस केलं किंवा एखादी जर मिसेस असेल तर त्या जागी मिस्टर केलं, तर ते मिसपॅच म्हणून तुमचं घेत नाही. मात्र सरकारनं नेमकं कुठल्या पद्धतीने याचं व्हॅलिडेशन केलं त्या सरकारलाच माहीत. या गोष्टीवर सरकारनं नैतिकतेच्या जबाबदारीवर या गोष्टीवर राजीनामा दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. दुसरीकडे जे काही आता ज्या बहिणींची केवायसी करून सुद्धा एप्रिल पर्यंत पैसे आले नाही किंवा पुढच्या टप्प्यामध्ये आले नाही, तर त्यांचे बंद करण्यात आलेले आहेत असं समजायला हरकत नसावी. राहिला मार्चच्या हप्त्याचा प्रश्न, तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत 17 एप्रिल रोजी एक जी आर निघाला होता की 2 महिन्याचे पैसे एकत्रित 3,000 रुपये दिले जातील. मात्र त्याच्यातही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अजून त्याची कुठं वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत तर त्यांना ते विचारण्याचा अधिकार आहे की माझा हप्ता कशामुळे थांबवलेला आहे. तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही खाली एक लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून त्याच्यावर तुम्हाला अर्जाचा नमुना आणि मेल आयडी देत आहोत. त्याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत. फक्त तुमचं नाव त्या ठिकाणी एडिट करा आणि ती माहिती तुम्ही सरकारकडे पाठवा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर महिला आणि बालकल्याण विभागामध्ये पंचायत समितीच्या तिथं तुमचा लेखी अर्ज द्या, माहिती अधिकारात द्या आणि त्याच्यासाठी 10 रुपये खर्च करा आणि त्याची ओसी घ्या. त्याची दिल्याचा अर्ज दिल्याची पावती घ्या की तुमचा अर्ज प्राप्त झाला म्हणून. हे करा, कारण हे करणं गरजेचं आहे. तुर्तास तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कुणाकुणाचे पैसे मिळाले नाही किंवा जानेवारीपासून ज्यांचा लाभ बंद झाला तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद.